आपल्या 2 वर्षाच्या मुलीसोबत फूड डिलिव्हरी करणाऱ्या पंकजची स्टोरी चांगलीच व्हायरल झाली। त्याचं झालं असं की गुरुग्राममध्ये एका B2B कंपनीचे CEO मयंक अग्रवाल यांनी स्विगीवरून काही जेवण ऑर्डर केलं होतं। जेव्हा डिलिव्हरी बॉय पंकज जेवण घेऊन मयंक अग्रवाल यांच्या ऑफिसच्या बिल्डिंग खाली गेला तेव्हा त्यांनी मयंक अग्रवालला फोन केला। फोनवरती मयंक अग्रवालनी लहान 2 वर्षा मुलीचा आवाज ऐकला। हे पाहण्यासाठी मयंक अग्रवाल स्वतः बिल्डिंगच्या खाली आले। तेव्हा त्यांनी पाहिलं पंकज यांच्या हातामध्ये जेवणाचा पार्सल डबा आणि त्यांच्या पुढे सीटवरती बसलेली त्यांची लहान 2 वर्षाची गोंडस मुलगी। मयंक यांनी पंकज यांना विचारलं तेव्हा पंकजने सांगितलं, बाळातपणामध्येच टुन्नूच्या आईचं निधन झालं। लहान मुलगा शाळेत जातो म्हणून टुन्नूला सांभाळण्यासाठी घरी कोणी नसतं, त्यामुळे नाविलाजाने फूड डिलिव्हरी करताना तिला आपल्याबरोबर घेऊन येतो। मयंक अग्रवालनी पंकज आणि त्याच्या लहान 2 वर्षाच्या मुलीचा फोटो स्विगीला टॅग केलं आणि सांगितलं पंकजची मदत करावी। मुलीसाठी एका वडिलाला काय काय करावं लागतं हे पंकजवरून सिद्ध होतं।